नमस्कार. आज आपल्याला दोन अतिपरिचित शब्द असणारा, दशकाचं पण आणि समासाचं पण नाव असणारा असा समास शिकायचा आहे. मी अतिपरिचित शब्द असं म्हटलं कारण शब्द काही आपल्याला नवीन नाही आहेत. त्या शब्दांच्या अर्थामध्ये आपल्याला शिरायचं आहे. सहजपणानं विवेक आणि वैराग्य हे शब्द आपण समर्थांचे म्हणून अनेकदा वापरलेले आहेत. सोपं करून सांगण्यासाठी आपण त्या दोन शब्दांचे अर्थ नावड आणि निवड असे पण केलेले सगळ्यांना आठवत असतील, की एखादी गोष्टीची निवड करणं म्हणजे विवेक करणं आणि हे नको हे नको हे नको अशी नावड निर्माण करून सगळ्या गोष्टी बाजूला करणं याला वैराग्य म्हणायचं, असं पण आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. आता आपल्याला या दोन शब्दांनी आत्मज्ञानाकडे जायचं आहे. स्वस्वरूप आत्मज्ञान याच्यासाठी या दोन्ही गोष्टींची अतिशय आवश्यकता आहे हे पाहायचं आहे. मी नेहमी आपल्याला म्हणते की आपलं समर्थांना आपल्याला कुठं न्यायचं आहे ते ध्येय ठरलेलं आहे आणि तिथं पोचण्यासाठी निरनिराळ्या पद्धतीनं ते आपल्याला जागा करतायत. समर्थांसारखे शिक्षक किंवा समर्थांसारखे राष्ट्रीय संत जेव्हा असा काही विचार आपल्यासमोर मांडतात तेव्हा आपण आपल्या रोजच्या जीवनाच्या आणि आध्यात्मिक जीवनाच्या दोन्हीकडे त्या शब्दांचा विचार करावा लागतो. मी आता नेहमी असं म्हणते की आपण ज्या जगामध्ये राहतोय, लौकिक अर्थाने जिथे राहतोय तिथले जे सगळे प्रश्न असतात त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला या दोन शब्दातून ताकद घ्यायची आहे. म्हणजे नुसती आध्यात्मिक प्रगती आपली होईल, ह्या जन्ममरणाच्या चक्रातून मला सुटायचं आहे, पुन्हा जन्म यायला नको, अशा सगळ्या गोष्टी होतील त्या होतीलच, त्या भाव्यातच, त्याच्याबद्दल काहीच नाही. पण इथलं आत्ताचं जे जीवन आहे ते पण आपलं अतिशय आदर्शवत इतरांना सुद्धा असं बघितल्यावर वाटेल की अरे असं असायला हवं, अशा प्रकारचं असावं, असा विचार याच्यातून आपल्याला घ्यायचा आहे. आध्यात्मिक जीवन जे असतं ते आपल्या केवळ देहावर अवलंबून नसतं. मला कुठे जन्माला आहे, माझी आर्थिक स्थिती काय आहे, माझं शैक्षणिक हे काय आहे, या सगळ्या गोष्टीचा आध्यात्मिक जीवनाशी काहीच संबंध नाही. आपण नेहमी उदाहरण घेतो की रामकृष्ण परमहंसांसारखा दक्षिणेश्वरचा पागल पुजारी, पण आध्यात्मिक ज्ञान विवेकानंदांना त्यांच्याकडून घ्यावं लागलं. त्यामुळे आध्यात्मिक जीवन हे आपल्या देहाच्या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीशी नाही जोडलेलं, ते आपल्या अंतःकरणाशी जोडलेलं आहे. त्यामुळे अंतःकरणाच्या संबंधित आपण हा विचार करणार आहोत. म्हणजे आपण ज्ञानस्वरूप आहोतच. आता काही आपल्याला इथं असणाऱ्या मंडळींना ज्ञानस्वरूप आहोतच म्हणजे नेमकं काय ते सांगायची आवश्यकता नाही आहे. आपल्या कुठल्याही डिग्र्यांच्या संदर्भातलं हे बोलणं नाही आहे. तर आपण आत्मज्ञान स्वरूप आहोत, आपण ईश्वर स्वरूप आहोत, आपण ईश्वरच आहोत. फक्त आपल्याला ते ज्ञान हे इंद्रियांच्या मार्फत अनुभवता येणार नाही आहे. माझं स्वस्वरूप आहे जे ईश्वर रूपच आहे, आतमध्ये असणारं चैतन्य हे भगवंतच आहे, हे माझ्या इंद्रियांच्या द्वारा मला कळणार नाही आहे. ते जे काही आहे ते गूढ आहे, सूक्ष्म आहे, त्याचा अनुभव आपल्याला इंद्रियातीत होऊन घ्यायचा आहे. आणि म्हणून म्हटलं की तो विषय हा देहाच्या संदर्भामध्ये नाही आहे. अंतःकरण आपलं जितकं तरल, जितकं सूक्ष्म, जितकं शुद्ध असेल तसं ते आपल्याला आकलन होईल आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर. पण विवेक आणि वैराग्य हे तसं म्हटलं तर अंतःकरणाचे प्रधान गुण आहेत. आपण आता अभ्यास करतोय ना दासबोधाचा, त्यामुळे अंतःकरण शब्द मी वापरला की आपल्याला नेमकं अंतःकरण म्हणजे काय कळतंय. अंतःकरण म्हणजे मन नाही, अंतःकरण म्हणजे चित्त नाही, अंतःकरण म्हणजे बुद्धी नाही, अंतःकरण म्हणजे अंतःकरण. आणि या अंतःकरणाचे दोन प्रधान गुण आहेत ते विवेक वैराग्य. आपण अंतःकरण मन बुद्धी चित्त असं सगळं शिकलो आहे, त्यामुळे मी त्याच्यात आता परत शिरत नाही. आणि ते दोन गुण जे प्रधान गुण आहेत ते कसे, म्हणजे आणखीन सोपं करायचं तर विचारशील असणं आणि विवेकशील असणं यात फरक आहे. हां, विचार करणं बरोबर आहे की अनेक गोष्टींचा आपण साकल्यानं विचार करतो आणि त्या विचाराप्रमाणे आपण कृती करतो. ती कृती करताना आपल्याला विवेकाचा वापर करावा लागतो.
त्यामुळे विचारशील असणं आणि विवेकशील असणं यामध्ये फरक आहे. एखाद्याजवळ ज्ञान भरपूर असतो, विचार भरपूर असतात, बरोबर आहे, पण विवेकानं कुठली गोष्ट केव्हा उपयोगाला आणायची हे ठरवावं लागतं. त्यामुळे विवेकामध्ये विचार आहेतच, पण त्या विवेकामध्ये विचाराबरोबर आणखीनही काही गोष्टी आहेत. म्हणजे एखादा मनातला विचार प्रत्यक्ष कृतीत आणताना विवेक करायलाच हवा, त्याबरोबर आणखीन काही भोवतालच्या गोष्टींचा पण विचार करून ती कृती कशी करायची, किती करायची, करायची की नाही, हे आपल्याला ठरवावं लागतं. आणि म्हणून विवेकामध्ये विचार आहेच, पण विचार करताना त्याच्यामध्ये विवेक असेल असं नाही. म्हणून आपण दोन्ही गोष्टी कशा वेगवेगळ्या इथे लक्षात घेतलं पाहिजे. कदाचित थोडंसं असं वाटेल की एक आज काय मीराताईंनी सुरुवात केली, तर उदाहरण देते, सोपं देते, म्हणजे आपल्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट आपण जी करतो ना त्याला काहीतरी कारण असतं. विनाकारण आपण कुठलीच गोष्ट करत नाही. कार्यकारण भाव असं त्याला म्हटलं जातं. काहीतरी जे काही आपण करतो त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. आणि मग एकदा ते काय कारण आहे ते आपल्या त्या कर्माच्या अगोदर आपल्याला कळलं असेल, आपण हे का करतोय, त्याच्या मागचं काय कारण आहे ते जर आपल्याला कळलं असेल तर ते काम करण्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. किंवा जे कारण आहे ते समजा कारण चुकीचं आहे असं वाटलं तर ते कार्य करायचं नाही असा निर्णय तरी आपल्याला घेता येतो. म्हणजे कार्यकारणामध्ये जे काही कृती करायची, जी काही कर्म करायचं आहे त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपल्याला ठरवावं लागतं. आणि त्या कारणाप्रमाणे आपण ते करायचं की नाही, किती करायचं, कसं करायचं, आज करायचं, उद्या करायचं, वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या ठरवतो. आणि त्यावर आपला आनंद, म्हणजे कधी कधी कळलं आपल्याला कारण तर हे करायचं नाही हां, असं जेव्हा आपण ठरवतो तेही आपल्याला आनंद देणार असतं. त्यामुळे कार्यकारण भाव असं जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की आपण नेमकं काय करायचं. जरा एक मिनिट मी बॅटरी लावून काय गं बाई, सगळं करून सुद्धा थोडी टेक्निकल अडचण आली. तर विषय चालला होता आपला कार्यकारण भावाचा. तर हे जे काही प्रत्येक गोष्टीला कारण काय असतं ते आपल्याला ओळखावं लागतं असं म्हटलं. त्या कारणावर आपलं ठरतं की कार्य करायचं कसं करायचं ते. अगदी आपण सोपं उदाहरण घेऊया. समजा आपण असा विचार केला, म्हणजे कसा विवेकाचा वापर करायचा आहे कार्यकारण पद्धतीत, ह्याच्यासाठी आपण उदाहरण घ्यायचं की आपण आता तसं म्हटलं तर रोज जेवतो, भूक लागते म्हणून जेवतो, वेळ झाली की जेवतो, जे काय कारण असेल त्या कारणाप्रमाणे आपण धरूया की बा ठीक आहे, भूक लागली की आपण जेवतो. पण समजा एखाद्या दिवशी दुपारी काही कार्यक्रमाच्या निमित्त आपण कुणाकडे तरी जेवायला गेलो किंवा आपल्याकडे कुणी काही आलेलं आहे आणि थोडंसं अधिक आग्रहाचं असं जेवण आपलं झालं आहे. मग आपण रात्री असं ठरवतो की आज आपल्याला आवश्यकता नाही आहे. हा विचार आला मनात, आज रात्री जेवणाची आवश्यकता नाही आहे. आणि मग त्या विचाराप्रमाणे आता कृती, कार्यकारण ना, मग विचाराप्रमाणे कृती करायची तर मग आपण ना कारणं शोधतो. कशी, रात्री झोपच आली नाही तर काहीतरी थोडंसंच खावं, खरी भूक नाही आहे पण काहीतरी तोंडात टाकावं. आणि विवेक काय की नाही खायचं, हा विवेक. म्हणजे विचार आणि विवेकमधला फरक सगळ्यापुरता आपण गमतीचा म्हणून विषय घेऊ की आपल्या लगेच लक्षात येतं की हा आपला रोजचा नेहमीचा अनुभव असतो की रात्री नेहमीची चर्चा असते. आणि मग त्यावेळेला जो विवेक असतो तो विवेक हा असतो की नाही, आता रात्री खरं गरजेचं नाहीच आहे त्यामुळे नाही जेवायचं, हा विवेकाने घेतलेला निर्णय असतो. विचार मात्र वेगवेगळ्या प्रकारचे आपण करतो. जर का त्या विवेकाने निर्णय घेऊन
विचाराने आणि विवेकाने आपण निर्णय घेतला तर तो खरा म्हटलं तर आनंदाचा ठरतो, समाधानाचा ठरतो, योग्य ठरतो असं म्हणायला, अनुभवाची गोष्ट आहे, त्यामुळे हरकत नाही. मग आता हा विवेक करायचा, यामध्ये किती किती गोष्टी येतात की ह्या विचाराने, एक तर काय, विचारांनी वासना क्षीण करायच्या, म्हणजे जी काही खाण्याची इच्छा आहे थोडंसं काही ते तोंडात टाकावं वगैरे वगैरे, या सगळ्या क्षीण करून टाकायच्या. की विचार असा करायचा की काही गरज नाही आहे ना, मोघाच काय आपलं हे खायचं काय, असा विचार करायचा. आणि याच्यातून आपल्या लक्षात येतं की ह्याच्यातून समाधान, आनंद मिळतो. अगदीच रोजच्या जीवनातलं मामूली उदाहरण दिलं, पण आपण आणखीन एक उदाहरण घेऊया. साधारणपणाने आपण दिवसामधल्या 15-16 तास काही ना काहीतरी म्हणजे जागे असतो, त्यामुळे काहीतरी आपण सातत्याने करत असतो. अनेक प्रकारचे दृश्य जगतामध्ये काम करत असताना आपल्याला अनुभव पण येत असतात. म्हणजे आपण अनुभव घेणार आहे, ज्याला आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये आपण द्रष्टा म्हणतो. तर आपण दिवसाचे 15-16 तास आपण करत असलेल्या, आपण वावरत असणाऱ्या ठिकाणी द्रष्टे असतो. आणि अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात, ते सगळं आपण पाहत असतो. द्रष्टे असतो म्हणजे आपण ते सगळं पाहत असतो. आणि हे जे सगळं पाहणारे आपण एकटेच आहोत. आणि इतके तास ज्या ज्या गोष्टी काही घडत असतात ते दृश्य अनेक प्रकारचं असतं. हा झाला द्रष्टा आणि दृश्य विचार. द्रष्टा एकच आहे, आपण एकटेच आहोत. आणि दृश्य अनेक प्रकारे, अनेक ठिकाणी आपण जातो, अनेक जण आपल्याला भेटतात, अनेक विचार येतात, अनेक गोष्टी पाहतो. निरनिराळ्या जे काही 15-16 तास आपण जागे असतो, त्या जागेपणामध्ये निरनिराळ्या दृश्यांचा विचार आपण करतो. ते दृश्य येतात जातात, आपण तेच असतो. आता जेव्हा या सगळ्या दृश्य गोष्टींबद्दलचं आपलं प्रेम कमी होईल किंवा कमी होऊ लागतं असं आपण म्हणूया, तेव्हा आपल्या लक्षात येईल की ते द्रष्टेपण, म्हणजे जे काही हळूहळू त्या सगळ्या दृश्य जगतामध्ये आपण अडकलेलो असतो ना, तर ते जेव्हा आपण हळूहळू कमी करून टाकू, जागृत अवस्थेत दिसणाऱ्या या सगळ्या गोष्टींमधून द्रष्टा या नात्याने आपण जेव्हा त्या दृश्याबद्दलचं आपलं प्रेम कमी कमी करायला लागू, तेव्हा त्याला म्हणायचं द्रष्टा दृश्य विवेक. चटकन लक्षात येणारी गोष्ट आहे की खरंच 15-16 तास आपण कार्यालयीन कामात असो, घरात असो, बाहेर असो, समाजकामात असो, निरनिराळ्या गोष्टी असो, टी व्ही बघत असो, वाचत असो, अभ्यास करत असो, व्हॉटेवर, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक आहोत. आणि निरनिराळ्या प्रकारची दृश्य आहेत. या सगळ्या दृश्यांमधलं हळूहळू एक कर्म म्हणून करायचं, पण प्रेम हळूहळू कमी करायचं. ते द्रष्टेपण जे आहे त्याला म्हणायचं द्रष्टा दृश्य विवेक. आता ही जी काही प्रेम कमी करण्याची जी क्रिया आहे, म्हणजे मगाशी म्हटलं ना, वासना क्षीण होतात, की आपण हे जे गुंतणं हळूहळू कमी करायचं ना, तर या दृश्यामध्ये आपल्या ज्या काही गोष्टी आपण अडकतोय, त्या ज्या वासना आहेत त्या क्षीण करायच्या. वासना क्षीण म्हणायचं त्याला. आणि एकदा ह्या अशा वासना क्षीण होत 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 त्या वासना संपल्या की मग त्याला म्हणायचं विवेक. शब्दात असं म्हटलं तर अगदी सोपा, पण तरी देखील तो समजून घेण्यासाठी आपण पाहिलं की या सगळ्या दृश्य जगतामधलं आपलं लक्ष काढून घेणं, आपलं प्रेम कमी करणं, म्हणजे राहायचं आहे ना, राहायचं इथेच, करायचं सगळं, घरातलं करायचं, बाहेरचं करायचं, कार्यालयीन कामं करायची, सगळ्या गोष्टी करायच्या. पण आपण द्रष्टे आहोत अशा भूमिकेतून अलिप्तपणानं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्यातलं जे काही प्रेम आहे ते हळूहळू कमी करून टाकायचं, त्याला वासना क्षीण म्हणायचं. आणि असं जे करणं आहे त्याला विवेक म्हणायचं. ही जी दृश्याबद्दलची वासना ढिली पडणं आहे ना, त्याला वैराग्य म्हणायचं. वैराग्य म्हणजे की अगदी ते भगवी कपडे घालायचे आणि ते हे हातात घ्यायचं कमंडलू आणि कोणतरी तीर्थक्षेत्री जाऊन राहायचं, ते काही वैराग्य नाही आहे. असं अडमुठेपणाने, आग्रहाने, हट्टाने सगळ्याचा त्याग करायचा आहे वगैरे, अशा गोष्टींचं वैराग्य समर्थ आपल्याला शिकवतच नाही आहे. दृश्य गोष्टींमध्येच वावरत असून त्याच्यातलं आपलं आस्तिक्य जे आहे ते कमी कसं करता येईल याचा विचार ते आपल्याला करायला सांगतात. म्हणजे आता विवेक शब्द आणि वैराग्य शब्दाची व्याख्या कशी, आधी जी सुरुवातीला सांगितली नुसतं नावड आणि निवड, त्याच्या तुलनेत आता आपण अधिक थोडा खोल जाऊन विचार केला. आता लक्षात आलं आपल्याला की हे जे दृश्य जग आहेत किंवा या वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, या सगळ्याबद्दलची आसक्ती कमी होणं,
त्याला वैराग्य म्हणायचं. आणि ही सगळी आसक्ती कमी काय अगदी पूर्णपणानं संपली की मग त्याला विवेक म्हणायचं, असं आपण पाहिलं. याच्यासाठी हे सगळं जमण्यासाठी, विवेक आणि वैराग्य जमण्यासाठी एक लक्षात घ्यायचं की ह्या दृश्य जगातल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एवढ्या सगळ्या याचं प्रेम कमी करायला सांगताय कशासाठी, तर एक लक्षात, हे आपल्याला कायमचं सुख देणारं नाही आहे, दुःख पण देणारं नाही आहे. असं काही मानायचं कारण नाही की हे सगळं दृश्य जग अगदी दुःखानेच भरलेलं आहे, अजिबात नाही. पण सुख पण देणारं नाही आहे. हे अलिप्तपणानं हे करत राहणं, जसं असं ना बँकेचा कॅशियर असतो ना, नेहमी गोंदवलेकर महाराजांच्या याच्यात उदाहरण असतं. तर तो कॅशियर काय, तर त्याचे पैसे नसतात, तो तुम्ही बँकेत ठेवायला ठेवून घेत असतो, तुम्ही स्लिप भरून दिले तर तुम्हाला तो पैसे देत असतो, हे सगळं तो काम करतो, पण त्याचं काहीच नसतं. अशा पद्धतीनं आपण या जगामध्ये वावरायचं. तर आपलं काहीच नाही आहे, भगवंतानी आपल्याला इथे आणून पाठवलेलं आहे, काही काळ इथे आपण आपल्याला तरी ठेवायचं ठरवलेलं आहे, आणि ते ठरवलेलं आहे त्या काळामध्ये आपल्याकडून काहीतरी तो करून मिळतो आहे. अशा पद्धतीने या दृश्य जगाकडे पाहायचं. म्हणून मग हे दृश्य जग मला सुखी करेल किंवा हे दृश्य जग मला दुःख करेल, दुःखी ठेवेल असं मानण्याचं काहीच कारण नाही. ही अशी बुद्धीची पक्की धारणा करून घ्यायची की हे जे दृश्य जग आहे ते मला आनंदात ठेवणार आहे किंवा ते मला दुःखात ठेवणार आहे असं मानायचं कारणच नाही आहे. ह्याला म्हणायचं वैराग्य. खरं ना, हा समास 20च ओव्यांचा आहे आणि 20 ओव्यांमध्ये छान छान उदाहरणं पण समर्थांनी आपल्याला चपकल कळतील अशी दिलेली आहेत. त्या एवढं कळली त्या विवेक वैराग्य, पण ते शब्द कळले नाही तर या शब्दाला एवढं महत्त्व समर्थ का देत आहेत असं आपल्याला वाटेल. त्यामुळे वैराग्य ही मनाची कल्पना आहे, मनाने ठरवायचं आहे. ही जी काही आध्यात्मिक अवस्था आहे, जसं मगाशी मी म्हटलं की ह्या अंतःकरणाचे 2 प्रमुख गुण आहेत, अंतःकरणाने विवेक आणि वैराग्य. तसं आहे की वैराग्यासाठी काही अशा बाह्य गोष्टींची तयारी करून आपल्याला फार मोठं काहीतरी वेगळं करायचं आहे रोजच्या जीवनापेक्षा, असं काहीच करायचं नाही आहे. मग करायचं आहे काय, तर वैराग्य ही आपली जी विरक्त म्हणजे, आणि लक्षात येतं की असा जो दृश्य जगापासून विरक्त असणारा माणूस आहे ना, तो अगदी शांत समाधानी असतो. त्याचं अगदी छान सगळं जे आहे ते स्वीकारण्याची त्याची तयारी असते, म्हणून त्याला वैराग्य म्हटलं आहे. असं आहे की आपल्याला ना आता स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह असं सगळं माहिती आहे. तर स्थूल देहाबद्दल काही बोलायची आवश्यकता नाही, ते आपल्याला चांगलं कळलं आहे. सूक्ष्म देहाचा विचार केला ना, तर सूक्ष्म देहाचा प्रधान भाग जो आहे तो मन आहे, आणि त्या मनावर आपल्याला स्वामित्व मिळवायचं आहे. आता जे मी म्हटलं ना की ह्या दृश्य जग आपल्याला सुखी करत नाही का दुःखी करत नाही, ही सगळी बुद्धीची धारणा आहे. बुद्धीनं आपल्याला हे सगळं ठरवावं लागतं. आणि मग त्याच्यासाठी म्हणून आपण जर विचार केला तर ह्या मनाला आधी एकतर चंचल मन आहे, आपल्याला त्या मनावरती ताबा मिळवायचा आहे, मनावरती स्वामित्व मिळवायचं आहे. मनाची चंचलता हा जो खरा स्वभाव आहे ना, त्या मनाचा तो स्वभाव बाजूला करून त्याला स्थिर करायचं आहे. आणि यासाठी जी शक्ती लागते ना, ती वैराग्याची शक्ती आहे. म्हणजे त्रास नाही आहे त्याच्यामध्ये काही, विवेकानं आलेलं वैराग्य हे फार मोठं भाग्याची गोष्ट आहे असं आपल्याला कळेल. आता आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी ह्या 2 गोष्टी पाहिजेत असं आपण पक्क ठरवलं. विचार केला तर असं होईल की एवढ्या 2 गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत आध्यात्मिक म्हणजे आत्मज्ञानासाठी. तर काय आहे आत्मज्ञान कशासाठी या 2 गोष्टी पाहिजेत? तर एक म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपलं ध्येय काय आहे, आपण काय नेमकी साधना करतो आहे, आपण जिथे वावरतो आहे त्या सगळ्या प्रपंचाचं किंवा ह्याचं जगाचं काय नेमकं स्वरूप आहे, ह्या जगामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याला आपल्याला तोंड द्यायचं आहे त्या नेमक्या काय आहेत, ही सगळी जी काही जे काही प्रश्न आहेत ना, त्या अनेक प्रश्नांची अगदी स्पष्ट उत्तरं बुद्धीनं समजून घेणं याला विवेक म्हणायचं. दुसऱ्या प्रश्नांमध्ये येते त्या प्रश्नांची आपल्याला ते उत्तरं कळली पाहिजे, ती बुद्धीच्याच योगाने आपल्याला कळणार आहे. त्यामुळे ते सगळं आपलं ध्येय, आपली साधना, आपली जबाबदारी, आपली कर्तव्य, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या मनात असणारे सगळे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं आपल्याला बुद्धीच्या मार्फत समजावून घ्यायचे, त्याला विवेक म्हणायचं. आणि मग आत्मज्ञानापुढे या सगळ्या गोष्टी म्हटलं तर तुच्छ आहेत.
मगाशी मी म्हटलं की विवेक कशाला म्हणायचं, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी. पण ज्या जगामध्ये आपण राहतोय तिथल्याही सगळ्या प्रश्नांचा बुद्धीनं विचार करायचा. पण पुढे असं म्हटलं की आत्मज्ञानापुढे या सगळ्या गोष्टी आपल्याला जरा तुच्छ वाटतील, क्षुल्लक वाटतील, अगदी देहसुद्धा क्षुल्लक वाटेल. ते कधी कधी असं वाटतं ना की बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करतो आणि मग विचार करता करता जेव्हा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं की आपण जाऊ दे ना, भगवंताची काय इच्छा असेल तसं होईल, असं आपण म्हणतो. तसं इथे लक्षात येतं की खरं काय, तर आत्मज्ञानाचीच प्राप्ती, त्याच्यासाठीच साधना, त्याच्यासाठी तेच आपलं ध्येय, तेच आपलं स्वरूप कळणं. पण तरी देखील ज्या दुनियेमध्ये राहतोय त्या दुनियेतले सगळे प्रश्न, ज्या प्रश्नांची बुद्धीच्या मार्फत सगळी समजूत करून घेणं, याला विवेक म्हणायचं. म्हणजे विवेकाने सगळ्या गोष्टी करायच्या. प्रपंच उभा केला आणि आता त्या प्रपंचाला कंटाळून निघून जाणं हा काही त्याच्यातला मार्ग नाही. हे पण करायचं आणि परमार्थ पण साधायचा, हे जमलं पाहिजे. हा त्याचा खरा अर्थ, हा विवेक. पण आत्मज्ञानापुढे या सगळ्या ज्या दृश्य गोष्टी आहेत, या सगळ्या दृश्य गोष्टी अगदी आपल्या देहासकट सगळ्या गोष्टी आपल्याला त्या क्षुल्लक वाटायला लागल्या पाहिजेत की हे म्हणजे काही खरं नाही आहे, हे म्हणजे काही खरं नाही आहे. इंद्रियांच्याद्वारे आपण ज्या दृश्य जगातल्या गोष्टींचा अनुभव घेतोय त्या गोष्टी सुख देणाऱ्या नाहीत. आपण वारंवार उल्लेख करतो, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. त्यामुळे या गोष्टी काही आपल्या, जेव्हा हे सगळं असं हवं नको पण आपलं संपेल, मन असं कुठे गुंतून राहणार नाही, त्याला मग वैराग्य असं म्हणायचं. खूपच अवघड गोष्ट आहे. आधी लक्षात घ्यायचं की बुद्धीच्या मार्फत या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांना सामोरं जायचं, त्याला विवेक म्हटलं. आणि या सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटल्या पाहिजेत, त्याला बाजूला कोण आपलं हवं नको पण संपलं पाहिजे, त्याला वैराग्य म्हणायचं. आणि या दोन्ही गोष्टी, विवेक पण पाहिजे आणि वैराग्य पाहिजे, सगळीकडे कर्म ज्ञान भक्ती योग सगळीकडे कुठेही गेलं तरी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजे. म्हणजे नुसत्या वैराग्य धारण केल्याने आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही, किंवा नुसतं विवेकाने हे करीन आणि प्राप्ती होईल असं पण होणार नाही. दोन्ही गोष्टी लागणार आहेत. या दोन गोष्टींमुळे एक होतं की माणूस अंतर्बाह्य, म्हणजे या समासामध्ये दोन्ही गोष्टी समर्थाने आपल्याला विवेक वैराग्य कसं महत्त्वाचं आहे ते सांगितलं आहे. आणि असं ज्याला साधलं आहे त्याची अंतर्बाह्य तो कसा मोकळा झालेला असतो. जणू काही आपल्याला आदर्श मार्गदर्शक कोण, तर असा अंतर्बाह्य विवेकी विचारी असणारा, ज्याला विवेक वैराग्य दोन्ही साधलं आहे. म्हणजे आपल्या असं ज्याला साधलेलं आहे ना, त्याचं खरोखरच आश्चर्य वाटेल असं वागणं असतं. त्याचं आचरणच आपल्याला कळतं की अरे तो पण आपल्यासारख्याच या दुनियेत राहतोय आणि तरी देखील अलिप्तपणाने या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतोय. असा जो साधक असतो तो परमार्थाच्या क्षेत्रामध्ये खरा प्रचारक असतो, खरा आपल्याला मार्गदर्शन करणारा असतो. भगवंताखेरीज त्याला कोणतीच वासना नसते. जे काही सगळं छान चाललेलं आहे त्याच्यात अलिप्तपणानं तो ते सगळं पाहत असतो. मनापासून भगवत प्रेमामध्ये, हरिकीर्तनामध्ये, भजनामध्ये रमलेला असतो. कुठल्या प्रकारची वासना त्याला नसते. अशा आणि तो ते सगळं प्रचितीचं, त्याला आलेल्या अनुभवाचं स्वाभाविकच लोकांना मार्गदर्शन करतो. प्रचितीचं बोलणं असतं, त्यामुळे लोक पण त्याच्यावर विश्वास ठेवतात. हा पण भाग त्यांनी आपल्याला या समासात सांगितला आहे. म्हणजे म्हटलं ना मगाशी की 20च ओव्या आहेत, पण विवेक वैराग्याची माहिती देऊन हे दोन्ही धारण ज्याला करता आलेलं आहे त्याचं जीवन कसं असतं आणि तेच आपल्याला कसं मार्गदर्शक ठरतं तो पण विचार केलेला आहे. म्हणजे थोडक्यात असं की आपल्याला परमार्थ क्षेत्रामध्ये जर मार्गदर्शन करणारा जो कोणी असतो त्याच्याजवळ काय काय असायला पाहिजे, असं जर आपण म्हटलं की संत कोणाला म्हणायचं, असं जर आपला प्रश्न पडला की आत्ता काही देहामध्ये असणाऱ्या संतांचा विचार करायचा झाला तर कसं ओळखायचं, तर उत्तम विवेक, लोक छान अर्थ लावतात. विवेक या शब्दाचा अर्थ लावलेला आहे. वि म्हणजे विचार करणं. आता आपण म्हटलं की विचार केल्याशिवाय होणारच नाही, त्या विवेकामध्ये विचार आहेच. वे म्हणजे वेळेवरती योग्य वेळ साधता आली पाहिजे. अरे हो मला वाटलंच होतं असं नंतर नाही म्हणून काही उपयोग. वेळ साधता आली पाहिजे. उत्तम विवेक करायचा म्हणजे वेळ पण साधायची, योग्य वेळी प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे. आणि म्हणजे अत्यंत कर्तव्य तत्पर असलं पाहिजे. विचार केला पाहिजे, वेळेवर केला पाहिजे आणि कर्तव्य तत्पर असलं पाहिजे. अशा विवेक शब्दामध्ये फोड केली तर त्या अक्षरांवर आपण त्याचा अर्थ लावू शकतो. दुसरं प्रखर वैराग्य पण पाहिजे.
अलिप्तता पाहिजे, सगळ्यात गुंतून राहायचं नाही हे पण पाहिजे. आपण 5 गोष्टी पाहणार आहोत की ज्याला आपण या क्षेत्रामध्ये, पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपण ज्याला संत म्हणू, ज्याला मार्गदर्शक म्हणू, जो आपल्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी प्रगतीची वाटचाल दाखवू शकेल. ह्याच्याजवळ 5 गोष्टी असल्या पाहिजे. आत्ता म्हटलं तसं उत्तम विवेक असला पाहिजे, प्रखर वैराग्य त्याच्यात असलं पाहिजे, स्वतःला त्याला त्या आत्मज्ञानाचा अनुभव असला पाहिजे. तो जे सांगतोय ते प्रचितीचं असलं पाहिजे. नाहीतर मग तो काय सांगतो आहे ते त्यालाच अनुभवायला येत नसेल तर तो आपल्याला काय सांगणार. मग त्याचं स्वतःचं आचरण शुद्ध असलं पाहिजे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असं आपण म्हणतो. आणि 5वं महत्त्वाची गोष्ट आहे, तो परोपकारी असला पाहिजे. आपण संतांचं नाव घेतो, समर्थांचं जसं घेतो, अनेक संतांचे नाव घेतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी संतांची मांदी आई आहे. या सगळ्या संतांच्यामध्ये हा 5वा जो परोपकार शब्द आहे तो आहेच आहे. तर हे 5ही गुणं किंवा 5ही ज्या गोष्टी आहेत त्या जिथे असतील तिथे पारमार्थिक क्षेत्रात आपल्या लक्षात येईल की हा तो मार्गदर्शन आपल्याला करू शकेल आपल्या जीवनामध्ये, अशा गुणांनी युक्त असणारा माणूस. पहिल्या 10 ओव्यांमध्ये, 11 ओव्यांमध्ये या विवेक वैराग्यासंबंधी समर्थ माहिती सांगणार. आणि नंतरच्या 9 ओव्यांमध्ये ही जी व्यक्ती, आत्ता मी जसं 5 गुण असणारी म्हटलं, अनेकांना सन्मार्गाला लावणारी व्यक्ती जो हे 5 गुण असतात, त्या विवेक वैराग्य धारण केलेल्यांबद्दल की कसा म्हणजे ओळखायचं कसं आणि मार्गदर्शन कसं ते करतात या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या. एक संस्कृत सुभाषित आहे, कदाचित कधीतरी शालेय जीवनात आपण ते अभ्यासलेलं असेल. दानम भोगो नाशः, तिसरो गतयो भवन्ति वित्तस्य. वित्त म्हणजे धन. धनाच्या 3 गोष्टी असतात. एक म्हणजे ते धन आपण कोणाला ते दान देऊ शकतो, दानम, किंवा भोग आपण उपभोगू शकतो, संपत्ती आपल्याजवळ असेल तर. पण या दोन्ही गोष्टी जर केल्या नाहीत, कोणाला दिलं पण नाही आणि आपण उपभोगलं पण नाही, तर तिसरी गती काय? यो न ददाती न भुंगते तस्य तृतीया गती भवती. जो देत पण नाही, जो स्वतः पण उपभोग घेत नाही, त्याच्या धनाची तिसरी गती होते. आणि तिसरी गती जी आहे ती नाशः. आता मी का हे सुभाषित आपल्याला घेते आहे की आपल्याला असं वाटतं की हे जे काही धनदौलत, ऐश्वर्य, पैसा याच्या गतींबद्दल आपण म्हणतोय, तर त्याच्या एक तर ते आपण उपभोगावं किंवा दान द्यावं. हे दोनही जर जमलं नाही तर त्याचा नाश होतो. मराठीत म्हण आहे ना एक, तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला. तर हा जो घ्यावा ना संपत्तीचा भोग कसा घ्यावा हे कळलंच नाही तर ती वाया जाईल ना. त्यामुळे उपभोग घ्यायचा असेल तर तो घ्यावा. पण वैराग्य प्राप्त झालं असलं आणि विवेक पण नसला तर आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. मी आता तुम्हाला वेगळ्या ऐश्वर्याकडे नेणार आहे. नरदेह आपल्याला मिळालेला आहे, तो नरदेह मिळालेला आहे आणि त्या नरदेहाचा योग्य आपण उपयोग केला नाही तर त्याचं काय होणार? येणार आणि जाणार, नाश होईल. त्या नरदेहाचं काय करायचं? तसं संपत्तीचं जसं आपल्याला म्हणताय तसं इथे होईल. ठीक आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही, पण त्याच्यासाठी विवेक असेल आणि वैराग्य असेल तर समर्थ आपल्याला सांगतात. लगेचच दुसऱ्या ओवीमध्ये त्यांनी उदाहरण आपल्याला दिलं आहे. असं आहे, आपण प्रापंचिक माणसं आहोत, प्रपंचामधले कष्ट आपल्याला परिचयाचे आहेत. प्रपंचामध्ये कष्ट पण आहे, दुःख पण आहे. ते जे अनुभवलेलं असतं, पाहिलेलं असतात, त्याच्यातून जर वैराग्य आलं म्हणजे प्रापंचिक अडचणींनी त्रस्त झालेला माणूस जर म्हणाला की प्रपंच सोडून जातो तर समर्थाला बिलकुल मान्य नाही आहे. प्रपंचात त्रासलेला माणूस वनात गेला, प्रपंचातली काळजी नको, दुःख नको म्हणून तो त्याच्यातून सुटण्यासाठी गेला, तर ते जे काही सुटणं असतं ते कसं असतं त्याला समर्थाने एक उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात, दुःख त्यागे मोकळा झाला रोगी जैसा. असं जो प्रपंचात त्रस्त झालेला आहे आणि तो त्या त्रस्ततेमुळे म्हणाला आम्ही वनात जातो, तर त्याला काही अर्थ नसतो. समर्थ म्हणतात की एखादा रोगी असतो आणि त्या रोगाच्या तडाख्यातून मोकळा झाला, तसा म्हणे हा प्रपंच सोडून गेलेला प्रापंचिक आहे. प्रपंचातले दुःख पाहून तो बाजूला झाला असं म्हणजे वनात गेला असं म्हटलं तर तो मोकळा झाला. तरी तिथं प्रपंच सोडून गेलेला नीट वागेल, आचरण करेल आणि तिथे समजा त्यांनी स्वैराचार,
भ्रष्ट आचरण किंवा एक भटक्या जनावरांसारखा राहिला तर काय. कारण ती आवड आध्यात्मिक ज्ञानाच्या आवडीसाठी तो काही वैराग्य धारण करून गेलेला नाही आहे. इकडे त्रस्त पण आलाय म्हणून तिकडे गेलाय. तर त्याला समर्थाने चांगलं उदाहरण दिलं की रोगी जैसा, की तो दुखणं बरं झालंय, दुःख त्यागे मोकळा झाला, तेवढ्यापुरतं तिकडलं ते त्रस्त पण गेलाय आणि त्याच्यातून मोकळेपणा मिळालाय असं वाटेल, पण म्हणून चांगलं काही हे होईल अशातला भाग नाही. मग विवेकेवीण वैराग्य केले तर असं होतं. हे जर वैराग्य विवेकाने केलं असेल, विचारपूर्वक केलं असेल, की आता मुलाबाळांचा सगळा संसार त्यांच्या ताब्यात दिलेला आहे, आता आपण वानप्रस्थी झालेलो आहोत, आता की आपल्याला ह्या प्रपंचामध्ये असा विचारपूर्वक विवेकाने विचार करून जर निर्णय घेतला असेल तर मग मोकाट पण येणार नाही, असं भटकंती होणार नाही, त्रस्त पण येणार नाही, हे पण नाही धड आणि ते पण नाही धड असं होणार नाही. नाहीतर असं होईल, प्रपंच पण नाही आणि परमार्थ पण नाही, कुठेच काही होणार नाही. दुसरं समर्थांनी आणखीन एक लगेच उदाहरण दिलं आहे की काय होतं, काही मंडळी अशी असतात जी ज्ञानाची बडबड करणारी असतात, की ते जे ज्ञान आहे खूप क्षेत्रातलं विविध प्रकारची त्यांच्याजवळ हे असतं, म्हणजे नॉलेज पण आहे आणि इन्फॉर्मेशन पण आहे असं आपण म्हणूया. पण त्याला जर अशी वैराग्याची पार्श्वभूमी नसेल तर समर्थांनी उदाहरण दिलं आहे, कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे. किती चपखल उदाहरण दिलं आहे बघा, की त्याचा पुरुषार्थ कसा आहे, तो बडबड पुष्कळ करेल असं आहे, तसं कारण त्याला माहितीच आहे ना, सगळ्या प्रकारचं नॉलेज, सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन त्याच्याजवळ आहे, पुष्कळ ग्रंथांचं वाचन अभ्यास त्याचा झालेला आहे, परंतु ते प्रत्यक्ष आचरणात आणलं गेलेलं नाही आहे. वैराग्य धारण केलेलं नाही म्हणजे काय, ती जी सगळी माहिती आहे ती प्रत्यक्ष अनुभवाची नाही आहे, ऐकलेली वाचलेली पुष्कळ आहे. त्यामुळे मग त्याच्या त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही. तुरुंगात आहे आणि मारे पुरुषार्थाच्या गप्पा मारल्या, उपयोग काय. कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे, समर्थ उदाहरण देतात की असा कारागृहात राहून मोठा आपला कर्तृत्वाचा कौतुक सांगेल त्याचा काहीच उपयोग नाही. तसं ह्या ज्ञानी माणसाचं होतं, त्याचा स्वतःला अनुभव नसतो. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट होते की अहंकार वाढतो. वैराग्य नसतं, त्या वैराग्य नसल्यामुळे आसक्ती काही संपत नाही, हवं नको पण संपत नाही, आणि त्यामुळे अहंकार वाढतो. एक अहंकार वाढला की दंभ, लोभ, सगळी मंडळी एकावर एक फ्री येतच असतात. 9व्या ओबीमध्ये समर्थाने आपल्याला पहिल्या 11 ओव्यांमध्ये विवेक वैराग्य सांगतानाच ते 9व्या ओबीमध्ये आपल्याला सांगितलं आहे की वैराग्य विण ज्ञान तो व्यर्थची असा अभिमान, लोभ दंभे घोळसून कासावीस केला, असं ते आपल्याला म्हणतात. ते खरोखरच लोभी आहे, ढोंगी आहे, दंभ त्याच्यामध्ये आहे. म्हणजे वैराग्यहीन ज्ञानी आहे, सगळी माहिती त्याच्याजवळ आहे, पण नुसता तो ज्ञानी असला आणि त्याच्याजवळ जर योग्य पद्धतीनं त्याच्याजवळ कौशल्य नसेल सांगण्याचं किंवा वैराग्य नसेल तर तो अहंकार, दंभ, लोभ अशा सगळ्या गोष्टींमध्ये अडकेल. आणि एवढं पण समर्थ सांगून थांबत नाहीत. पुढल्या ओळीमध्ये त्यांनी इतकं अशा माणसाला, म्हणजे मला कधी कधी असं की एकीकडे ज्ञानी आहे म्हटलं आहे ना, तर ज्ञानी आहे, त्याच्याजवळ सगळी नॉलेज आहे, इन्फॉर्मेशन भरपूर आहे, पण तरी देखील तो असा अहंकारात अडकतो. अशा अहंकारी लोभी माणसाची अवस्था समर्थ म्हणतात बांधलेल्या कुत्र्यासारखी होते. पुढल्या ओळीमध्ये स्वान बांधले तरी भुंके, कुत्र्याला बांधून ठेवलं आहे आणि तो भुंकत राहतो, तसा हा ज्ञानी कारागृहातल्यासारखा अडकलेला आहे आणि नुसता बोलत राहतो, कृती काही करत नाही, कर्तृत्व दाखवण्याचं त्याला जमत नाही, नुसता चरफडत राहतो. म्हणजे आणि अशा वेळेला काय होतं ना, दुसऱ्याला मिळालेलं यश पण ह्याला बघवत नाही, सगळीकडूनच अपयश असं त्याचं होतं. त्यामुळे ज्ञान हवं, गोष्ट खरी आहे, पण म्हणजे विवेक पण हवा आणि वैराग्य पण हवं. ते जे काही हवे नको पण संपावं असं जे आपण म्हणतो, आसक्ती संपावी, शांत वृत्ती असावी, आपलं मन आपल्या ताब्यात असावं, म्हणजे हा अहंकार, दंभ, लोभ काही येत नाही आणि आपल्या ज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर होतो. पहिल्या 11 ओव्यांमध्ये समर्थांनी या पद्धतीनं ह्या विवेक वैराग्याची गोष्ट आपल्याला सांगितली. पुढे हे जरी दोन्ही असलं की त्याला योगी म्हणायला हरकत नाही, खरोखरच योगी पुरुष असतो आहे, अंतर्बाह्य असा बंधनरहित, छानपैकी मोकळा, एक कोणाला काय सांगायचं, कोणाला सांगायचं काही त्याचं आतबाहेर काही नाहीच आहे, असा अंतर्बाह्य मोकळा असणारा, जसं तो बोलतो
तसं त्याचं स्वतःचं आचरण असतं. आपला परका त्याच्याजवळ कुठल्या प्रकारचा भेद नसतो. इतकं त्याचं सगळं खरोखरच लोकांना चकित करणारं असं त्याचं वर्तन असतं. त्यामुळे त्याची जी जीवन पद्धती आहे, त्याचं जे वागणं आहे, आदर्श वाटण्यासारखं वागणं आहे. म्हणून आता पुढल्या अर्ध्या भागामध्ये, पुढल्या 9 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला या अशा माणसाचं कौतुक सांगणार आहे की खरोखर तो कसा असतो. निरासक्त असतो. वैराग्य धारण ज्यांनी केलं आहे, विवेकी आहे आणि त्यामुळे निरासक्त आहे. आणि त्याच्याबरोबर दुसरीकडे त्याचे असीम प्रयत्न आहेत, अमर्याद विवेक आहे आणि अचाट धारणाशक्ती आहे. समर्थाने एकाच ओवीमध्ये या तिन्ही गोष्टी, आस्था नाही त्रैलोक्याची, म्हणजे काही मिळवायचं त्याला नाहीच आहे, काही पद मिळवायचं नाही, काही 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 त्याला मिळवायचं नाही. स्थिती बाळगली वैराग्याची, यत्न विवेक धारणेची सीमा नाही, असं त्यांनी म्हटलं की असीम प्रयत्न. एकीकडे निरासक्त आहे, काही मिळवायचं नाही आहे, पण म्हणून हातावर हात ठेवून बसलेला नाही आहे. निरासक्त असून सुद्धा खूप प्रयत्न करणारा आहे, विवेकाने, अमर्याद विवेकाने वागणारा आहे आणि त्याच्याबरोबर अत्यंत अचाट अशी त्याच्याजवळ धारणाशक्ती, धृती आहे. तत्कालीन समाजापुढे अशा आदर्शाच्या गोष्टी सांगताना आणखीन एक गोष्ट सांगायलाच पाहिजे, आजही त्याची गरज आहे, पण त्यावेळेला अधिक होती की एवढं सगळं करताना समाजाला मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी हरिकीर्तन पण केलं पाहिजे, त्यांनी भगवंताचं नाम पण घेतलं पाहिजे, त्या कीर्तनात पण त्याला गती पाहिजे, छान ताल तान संगीत या क्षेत्रामध्ये त्याला ज्ञान असलं पाहिजे. भगवत प्रेमानं त्यांनी आपल्या सगळ्या लोकांना आनंद दिला पाहिजे आणि या वाटेनं त्यांनी आवडीनं लोकांना भगवंताच्या मार्गाकडे नेलं पाहिजे. असं आता जेव्हा असा विषय चाललेला असतो आणि अचानक समर्थ जेव्हा असा भगवत प्राप्तीचा, भगवत प्रेमाचा विचार करतात, तेव्हा माझ्या नेहमी असं वाटतं की समोर श्रोते कसे आहेत समर्थांच्या, त्यांना काय आवडेल हे सांगायला पाहिजे. त्यामुळे विवेक वैराग्य सांगितलं, ह्या पद्धतीने वागायचं सांगितलं, अगदी बरोबर आहे. पण आता सामान्य माणसाला या विवेक वैराग्याने वागण्यासाठी भगवत प्रेम लावलं पाहिजे, हेच समर्थ विसरत नाहीत. त्यांच्या बोलण्याने तो जो कोणी वैराग्य आणि विवेक धारण करणारा मार्गदर्शक आहे, त्याच्या बोलण्याने सामान्य माणसामध्ये परिवर्तन लगेच होईल, असं त्याचं वागणं बोलणं असलं पाहिजे. कुणी कोणाला काय सांगावं हे आपण मुद्दाम हे करतो की बघ तू सांगितलेलं तर पटेल असं म्हणतो. तसं आहे की हा जो आहे स्वतः करणारा आहे आणि यांनी जर हरिकीर्तनाच्या माध्यमातून सामान्य मंडळींना मार्गदर्शन केलं तर लोक त्याचं अनुभवाचं, त्याच्या प्रतिचीचं ऐकतील आणि त्या ऐकणाऱ्यांच्यामध्ये ताबडतोब परिवर्तन होईल. मग अशीच मी अंजलीशी बोलत होते तर मला असं वाटलं की शिवथरघळीमध्ये आपण शिबिरांच्या निमित्तानं जातो. आज आत्ता आपल्याला गरज कशाची आहे तर काही नाही, 2-5 कार्यकर्त्यांनी घळीमध्ये जायचं आणि घळीच्या परिसरात असणाऱ्या सगळ्या मंडळींना मतदानाची गरज कशी आहे ते अगदी छानपैकी सांगायचे. कोण सांगता यायला महत्त्व आहे. इथे निस्पृहपणे काम करायला वर्षोनिवर्ष एखादा कार्यकर्ता येतो आणि मुलांची शिबिरं घेतो, त्याची एक प्रही झालेली आहे, तिथे त्याची नोंद झालेली आहे गावागावांमध्ये आणि हे दरवर्षी आपल्याकडे येतात. आणि मग अशा माणसाने काही सांगितलं तर ते पटतं. कधीतरी उमेदवार उभा राहिला आहे, 5 वर्षांनी एकदा येतो मला मत देऊन जा सांगतो. आता लोक इतके हुशार झालेत, त्यांनी 500 रुपयाची नोट दिली आणि मला मत द्या सांगितलं, असं सांगितलं तरी लोक म्हणतील हा अमका आला ना, याची काहीच अपेक्षा नाही आहे. पण त्यांनी आपल्याला पटवून दिलं आहे की कुणाला मत दिलं आणि मत दिलंच कसं पाहिजे हे सांगायला कोण जात आहे, ह्याला फार मोठं महत्त्व आहे. तर अशा गोष्टी करणं हे त्याच माणसाला जमतं जो स्वतः प्रचितीचं, अनुभवाचं घेतो, विवेक करतो, विचार करतो, कुणाला काय सांगावं, कशा पद्धतीने सांगावं हे ज्याला कळतं. सन्मार्ग दाखवणारा जो असतो लोकसमुदाय आहे ना, त्या लोकसमुदायाला ना कोणीतरी पुढे नेता लागतो आणि असा जर नेता त्याला मिळाला तर लोक त्याच्या मागे आपोआपच जातात. आणि पुढे समर्थ आपल्याला सांगणार आहे की जेव्हा असं निस्पृहपणे विवेकी विचारी माणूस लोकसमुदायाला मार्गदर्शन करतो, समर्थ म्हणतात भगवंताची कृपा पण त्याच्यावर होते. म्हणजे आपण जे काम करतो आहोत
ते इतकं निस्पृहपणे आहे, ह्याच्यात मला काहीच नको आहे असा भाव घेऊन जो काम करेल, लोकसमुदायाला आपल्या बरोबर घेऊन काम करेल, त्या माणसाला भगवत कृपा पण लाभेल. सन्मार्गे जगास मिळाला म्हणजे जगदीश वोळीला. स्पष्टपणानं समर्थाने सांगितलेलं आहे की अशा सन्मार्गाने जो लोकांना घेऊन जातो आहे ते जगदीश वोळीला. भगवंत पण त्याच्या पुढे बिचारा लगेच येतो. खरा हा जो म्हणजे समर्थांचा साधूच म्हणूया, समर्थांनी विवेक आणि वैराग्य धारण केलेले या मार्गदर्शक असणारा, समाजाला मार्गदर्शक असणार याचं वर्णन आपल्यासमोर केलं आहे. शेवटच्या 3 ओव्यांमध्ये समर्थांनी ह्याची सगळी लक्षणं आपल्याला सांगितली. हा जो आत्ता आपण म्हटलं ना की असा विचारी विवेकी आहे, लोकसमुदायाला मार्गदर्शन करणारा आहे, लोकांचं भलं करणारा आहे, त्याच्या संदर्भात त्यांनी आपल्याला काही लक्षणं सांगितले. कसं आहे, थोडं प्रखर वैराग्य उदासीन. त्याचं पहिलं लक्षण काय तर उदासीन आहे, म्हणजे अजिबात आसक्ती नाही आहे कशाची, आणि प्रखर वैराग्य, जळजळीत वैराग्य आहे. कालच मनाच्या श्लोकामध्ये विषय झाला की परद्रव्य परदारा, परस्त्रीकडे आणि परद्रव्याकडे परावे असंच असलं पाहिजे. काही नाहीच आहे, इतका उदासीन आहे, वैराग्यशील आहे, असं प्रखर असलं पाहिजे. दुसरं लक्षण सांगितलं प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान. या ब्रह्मज्ञानाचा, आत्मज्ञानाचा जो काही स्वानुभव आहे तसं त्याला असलं पाहिजे. उगाच ऐक्यू आत्मे नाही, प्रचिती असली पाहिजे. मग पुढे स्नानसंध्या, भगवत भजन, पुण्यमार्ग हे सगळं आलंच. 18वी ओवी आहे, स्पष्ट सांगतात प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, स्नानसंध्या, भगवत भजन, पुण्यमार्ग, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पुढल्या याच्यात म्हणतात आणखीन लक्षणं कुठली तर विवेक वैराग्य ते हे ऐसे. आता सगळं सांगून झालं. अशी विवेक वैराग्याची छानपैकी सुरेख जोड असली पाहिजे. नुसते वैराग्य एकांड पिसे, नुसतं वैराग्य चालणार नाही. नुसतं वैराग्य असेल ना तर तो माणूस दुराग्रही होतो, हट्टी होतो. त्याचं सगळ्या जनसमुदायाला पटतं असं नाही. तो म्हणतो ते त्यांचं असू दे, ते साधुबुवा झाले त्यांचं ठीक आहे. त्यामुळे तसं नुसतं वैराग्य नाही, त्याला हेकांड पिसं म्हटलंय. म्हणजे दुराग्रही हट्टी माणसं असतात, त्या लोकसमुदायाला काही उपयोग होणार नाही. आपल्याला लोकांना घेऊन जायचं आहे ना, त्यामुळे नुसतं वैराग्य नाही. शब्दज्ञान बोली असे, नुसतं शब्दज्ञान, नुसती बुद्धिमत्ता असणारं त्यांचं सांगणं कंटाळवाणं होतं. त्यांच्यात आणि समुदायामध्ये सामान्य लोकांमध्ये अंतर पडतं, त्यामुळे तेही नाही चालत. शब्दज्ञान सुद्धा असं कंटाळवाणं होऊन नाही चालणार. स्पष्ट म्हणतात विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य एकांड पिसे, शब्दज्ञान बोली असे, आपणची वाटे, असं नाही चालणार. शब्दज्ञान असलं पाहिजे, परंतु ते विवेक विचार असला पाहिजे. नुसतं वैराग्य चालणार नाही, नुसतं वैराग्य असलं तर जनसमुदाय आपल्या भोवती येणार नाही. म्हणून विवेक आणि वैराग्य दोघांचा संगम व्हावा, दोन्ही गोष्टी हव्यात. त्याची जाणीचे महत्भाग्य. आता म्हटलं तसं की असं केलं तर जनसमुदाय तर येईलच आपल्या मागे, आणि त्याच्याबरोबर आणखीन काय होईल तर स्वाभाविकच भगवंताची कृपा होईल. त्याची जाणीचे महत्भाग्य. रामदास म्हणे योग्य साधू जाणती. समर्थ म्हणतात हे खरे साधू आहेत, हे जाणूया. अगदी माऊलींनी पण असंच आपल्याला म्हटलंय, जे विवेकाची भाषा नेणती, जे वैराग्याची शिव न देखती, जे विवेक वैराग्याचा विचार करती, ते कैसेनी पावती भज ईश्वराचे. कसं काही ईश्वर त्यांना हे करणार नाहीच, करू शकणार. भगवंताची कृपा लाभायला हवी असली तर विवेक आणि विचार हे करायला हवं, असं समर्थांचं आपल्याला सांगणं आहे. खरं आहे, किती सहजपणा या सगळ्यामध्ये असायला हवा. म्हणजे जसं म्हणतात ना की झाडावरचं पान अगदी अलगद पडतं, असं सहजपणानं सगळ्या ह्या दृश्य गोष्टीतल्या विषयांबद्दल आकर्षण संपलं पाहिजे, तर हे सगळं आपल्याला जमणार. आपण इतके अडकतो ना, मुलं बाळं, पैसा, संपत्ती, घर दार, गाड्या घोडे, बँक बॅलन्स, सगळ्यात आपण अडकलेलो आहोत. हे आकर्षण किती सहजपणानं संपलं पाहिजे. नुसतं आपलं व्हॉट्सॲपवरती त्या भिडे दाम्पत्याचा आपण फोटो बघतो, एकमेकांना फॉरवर्ड पण करतो आणि म्हणतो अगदी तिसरी साडी काही ती बाई जवळ ठेवत नाही. हां, आणि अशा व्यक्तीबद्दल खूप गौरव उद्गार आपण काढतो, कौतुक करतो. पण हे किती अवघड आहे सहजपणानं हे जमणं. झाडावरचं पान जितकं अलगदपणानं पडतं तितकं विषयांचं आकर्षण संपलं पाहिजे. आता कुठल्याही गोष्टीचा त्याग करताना त्रास नाही वाटला का?
सहज झालं पाहिजे म्हणजे काय, त्रास जर झाला तर ते वैराग्य नाही काही. ज्याला वैराग्य अंगी बाणायचं आहे त्याच्यात ही सहजता असली पाहिजे. सहजपणानं या गोष्टींचा त्याग करा. कुठली गोष्ट वैतागून त्रासून नाही करायची, आपल्याला सहजपणाने करायची. ती वस्तू सहजपणानं म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट आपण जर त्रासून केलेली असेल ना तर ती स्मरणात राहते. पण सहजपणाने केली असेल ना की त्या वस्तूबद्दलची आपल्याला वासनाच राहत नाही, सहज झालेलं असतं. मग काहीच आकर्षणच राहत नाही असं होतं. त्यामुळे त्रासून करायचं नाही आहे, सहज त्याग करायचा आहे. ही सहजता लक्षात घ्यायची. काही वेळा असं असतं एखादी गोष्ट आपल्याला नको असते तर त्याचा काहीच प्रश्न नाही, पण मिळतच नाही आहे, म्हणजे हवी आहे पण मिळत नाही आहे. मग नाही आहे मिळत म्हणून मग आपण जाऊ द्या, नाही ना मिळत आहे असं म्हणून सोडून देतो. दोन्ही गोष्टी फरक आहे. एखादी गोष्ट नकोच आहे मग काही प्रश्न नाही, हवी आहे पण मिळत नाही आहे, दोन्हीमध्ये फरक आहे ना. तर वैराग्य म्हणजे एखादी गोष्ट नकोच आहे अशा पद्धतीनं. आणि विवेक म्हणजे काय होतं, मग त्या गोष्टीचं असं चिंतन स्मरण येतं ना. तर विवेक करायचं म्हणजे त्या गोष्टीचं स्मरणच येतं कामा नये. नकोच आहे त्यामुळे त्या गोष्टीचं स्मरणच राहणार नाही, चिंतनच होणार नाही, मनात पण येणार नाही. अशा म्हणजे पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपण त्या आत्मज्ञानाचा विचार करतो तेव्हा हे विवेक वैराग्य हवं, ही तर गोष्ट खरीच आहे. पण संत मंडळी सामान्य माणसांचा पण विचार करतात ना. त्यामुळे सामान्य माणसांच्या विचारामध्ये विवेक वैराग्य कसं, तर एकनाथ महाराजांनी सांगितलं की दोन्ही गोष्टी पाहिजेत बरं. वैराग्याहून विवेक म्हणजे वैराग्य वाचून विवेक पांगळा. वैराग्य नसेल, आता आपण वैराग्य शब्दाचा अर्थ आपल्याला चांगला कळलेला आहे, ते जर नसेल तर आपलं जीवन पांगळं आहे. किंवा विवेक नसेल, विवेका वाचून वैराग्य आंधळं आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला हव्यात. असं म्हणता येईल आपल्याला की वैराग्याला विवेकाचा डोळसपणा असतो. जी काय आपण वैराग्य म्हणजे म्हणतोय ना, हवे नको पण संपणं, सक्ती संपणं, ह्याला एक विवेकाचा डोळा असतं. काय नेमकं आपल्याला ठेवायचं आहे आणि काय सोडायचं आहे हे विवेकाच्या आधारे आपल्याला जमलं पाहिजे. आणि ही जी सहजता आहे तो म्हणतात तसा विवेक मुरला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला ते कळेल. गीतासागर शंकर अभ्यंकरांनी जे लिहिलेलं आहे ना, त्या गीतासागरामध्ये काही गोष्टी थोड्याशा प्रकार की ह्याचा विचार आपण केला असेल. वैराग्य आपण शब्द वापरतो, हे म्हणजे काय आहे, काय करायचं. तर त्या वैराग्य शब्दाचा जर आपण व्यक्ती म्हणून वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे प्रकार असतात ना, स्वभाव असतात ना. जसं सत्वरजतम, तर त्या सात्विक माणसाचं वैराग्य कसं असेल, राजस माणसाचं वैराग्य कसं असेल, तामस माणसाचं कसं असेल, कसं वैराग्य असायला हवं, असे वेगवेगळे प्रकार वैराग्याचे सुद्धा त्यांनी आपल्याला दिले. तर तो मुरायला हवं असेल म्हणजे त्या विचारांचा विवेक करायला हवं असेल तर त्याच्या अंगी वैराग्य बांधलं गेलं पाहिजे. दोन्ही आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून त्या वैराग्याचे प्रकार माहितीसाठी आपण आपलं कानावर घ्यायचं. तर म्हणे जी आपली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण, मन, बुद्धी, पंचप्राण असं सगळं जे आपण म्हणतो ना, तर ह्या सगळ्याला आपण हे सगळं मी असं म्हणतो. मी म्हटलं की हे सगळं त्याच्यामध्ये आलं. तर या सगळ्या संबंधीचं वैराग्य, याला खरं म्हणजे शरीराच्या माध्यमातून करत असणारं वैराग्य असं म्हणायचं. त्याची सुरुवात झाली पाहिजे ना. वैराग्य म्हणजे एकदम मनाने व्हायचं, होईलच व्हायचं तेव्हा. पण सुरुवात कशी करायची, म्हणजे म्हणतात मन जाता है तो जाने दो, मत जाने दो शरीर. म्हणजे मनामध्ये एखादा विचार आला, चुकीचा आहे पण तो आला, तर एक वेळ आपण स्वतःला माफ करू शकू, पण कृती तर नाही झाली. वाईट विचार मनात आला, तो वाईट विचार एक वेळ आपल्याला म्हणजे नाहीच खरा येता कामा, पण तो आला तर आपण एक वेळ माफ करू, पण कृती तर आपल्यातून होणार नाही. तर वैराग्याच्या बाबतीत असं आहे की या इंद्रियांच्या मार्फत आपण ज्याला ताब्यात ठेवू शकू, ह्याला एक प्रकारचं वैराग्य म्हणायचं. दुसरं या सगळ्या स्थूल देहापासून मग अशी जसं अहंकारापर्यंत आपण ज्या गोष्टींचा विचार केला, असं जे सगळं आहे, यातलं जे ज्ञातेपण आहे, यातलं जे जाणतेपण आहे, हे जाणतेपण
आपल्याला असलं, म्हणजे इंद्रियांच्या बाबतीतलं जाणतेपण आहे, पण ह्याच्या मार्फत हे वैराग्य कळलं पाहिजे. अहंकारापर्यंत सगळं नेमकं कुठे वैराग्य आपलं कमी पडतं आहे हे कळण्यासाठीच आणखीन एक वैराग्य. म्हणजे आधी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांबद्दलचा विचार करून झाला, मग आणखीन थोडंसं आत गेलं तर आपल्याला जाणवणं की अरे प्रत्यक्ष नाही केलं पण मनामध्ये कुठेतरी हे आलं नाही, वैराग्याचा खरा अभ्यास आपला झाला नाही, मनात का होईना कुठेतरी आपल्याला ही अशी आसक्ती किंवा हे हवेपण आपल्याला आलं बाबा. म्हणून आणखीन थोडंसं खोलात जायचं. मग आपण हे मग अशी जसं दृश्य आणि द्रष्टा, द्रष्टा म्हणजे आपण आणि दृश्य म्हणजे दृश्य जग, या सगळ्या विषयीचं वैराग्य, आपण स्वतःचं सुद्धा असणं आणि नसणं याच्याबद्दलचं पण वैराग्य, अजून खोलात खोलात वैराग्य वैराग्य करत करत जायचं. मग म्हटलं दृश्य जगासंबंधीचं वैराग्य, मग आणखीन एक नाव द्या गुणगंध वैराग्य, म्हणजे आपण स्वतः विरक्त आहोत ही पण जाणीव नाही आहे, इतकी वैराग्यामध्ये सहजता. अशा निरनिराळ्या प्रकारच्या वैराग्य एक 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 पाहिजे कसं पुढे जायचं याची माहिती त्यांनी देताना या वैराग्याचे आपलं ऐकून ठेवायचं की आपल्याला वैराग्य शब्द कळतो आहे की कुठेही असं न अडकणं, आपल्या दृष्टीनं सोपी गोष्ट काय तर कुठेही न अडकणं, अशा दोनही गोष्टी विवेकाच्या आणि वैराग्याच्या आपल्याला हव्यात. ज्याच्याजवळ या असतात ते आपल्याला मार्गदर्शन म्हणून उपयोगी पडणारी मंडळी असतात. साधारणपणानं समर्थांनी वर्णन केलं तसं जो योगी आहे, जो संत आहे, त्याच्याजवळ ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि मोठ्या जनसमुदायाला योग्य मार्गाला नेण्याची क्षमता अशाच विवेकी आणि वैराग्य असणाऱ्या माणसाजवळ असते. आणि महत्त्वाची गोष्ट समर्थांनी सांगितली ती पण लक्षात ठेवायची. असं जेव्हा विवेक आणि वैराग्य असणारा, जनसमुदायाला योग्य मार्गदर्शन करणारा, योग्य प्रगतीपथावर नेणारा जेव्हा एखादा मार्गदर्शक, पुढारी, नेता लाभतो समाजाला, तेव्हा भगवंतसुद्धा त्याच्यावर कृपा करतो. अशा प्रकारचे विचार ह्या 20 ओव्यांमध्ये समर्थाने मांडला आहे. ह्या दशकाचं पण नाव तेच आहे, समासाचं पण नाव तेच आहे. दोन्ही शब्द अनेकदा दासबोधामध्ये आपण ऐकलेले पाहिलेले आहेत, पण या समासात त्याचा जरा सखोल विचार केला आहे. हे असं विवेक आणि वैराग्य तुम्हा आम्हा सगळ्यांना जमो धारण करणं, अशी एक आपण मनाशी प्रार्थना करूया. कारण आपल्याला कळलं आहे की असं ज्याला जमतं त्याला भगवंत मदत करतो, तर भगवंताची मदत आपल्याला नक्की लाभेल. याच्यासाठी आपण विवेकाने, म्हणजे विचार जे आपल्या मनात येतील ते विवेकाने आपण कृतीत आणू आणि सगळ्यातून वैराग्य धारण करून पुन्हा मगाशी आपण जे वाचलं ते लक्षात ठेवायचं की वैराग्य धारण केलं म्हणजे सगळ्यातला इंटरेस्टच गेला आहे असं नाही आहे बघायचं. असीम प्रयत्न करायचे आहेत, अगदी कुठेही प्रयत्नांची कसूर करायची नाही आहे. ह्या दृश्य जगामध्येच आपण राहतो आहोत, त्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टींना बुद्धीनं सामोरं जायचं आहे, ते सोडायचं नाही आहे. असा सगळा एक तारेवरची कसरत म्हणू, असं सगळं समर्थाला तुमच्या माझ्याकडून अभिप्रेत आहे. असा आजच्या समासाचा खरा म्हणजे अर्थ. बऱ्याच कदाचित मनात शंका निर्माण झाल्या असतील, आपण व्हॉट्सॲपचा आधार घेऊन त्या शंकांचा विचार करू शकतो. आज आपण इथे थांबूया. तव स्मरण संतत